मित्रांनो, आजपर्यंतचे आमचे बहुतेक व्हिडिओ हे माझे शेतकऱ्यांसाठी केलेले होते. आज एका वेगळ्या लोकांसाठी आम्ही व्हिडिओ करतो आहे. आज मी आलो आहे पुण्याच्या मध्यवर्ती ठिकाण असलेलं मित्रमंडळ चौकात श्री सुरेश बापट आणि सौ बापट यांच्या घरी. इथे मी हा व्हिडिओ आम्ही याच्यासाठी करतो आहे की आज शेतकऱ्यांना तर ठीक आहे, समस्या येत आहेत, ते शेती त्यांची करतायत, परंतु जे IT क्षेत्रातले लोक आहेत किंवा मी त्याच्याही पुढचं म्हणेल की ज्यांना स्क्रीनच्या समोर 5-6 तासापेक्षा दिवसातले जास्त वेळ राहायला लागतं, अशा लोकांना लवकरच जर ते शेतीकडे नाही वळले तर थोडं अतिशयोक्ती वाटेल, पण मी प्रत्यक्ष पाहिलेलं आहे. एक मेंटल हॉस्पिटलला सीट आपल्याला रिझर्व करायला लागेल की काय, अशी शंका येते. तर तसे आम्ही कामही करतो आहे, आलं या अनुभव. तर त्या दृष्टीने आम्ही जेव्हा केव्हा असं शहरी लोकांशी बोलतो तर त्यावेळेस आमच्याजवळ जागाच नाही, शेती नाही, असले काहीतरी कारणं सांगतात. परंतु आता इथे तुम्ही बघाल की बापट साहेबांनी आणि वहिनींनी एवढ्याशा टेरेसवर काय दुनिया उभी केली आहे. तर हे तर तुम्ही नक्की करू शकाल की याच्यात जेवढी जागा असेल, आता यांच्याजवळ मोठी जागा आहे म्हणून यांनी खूप झाडं घेतले. तुमच्याजवळ जागेप्रमाणे 2-2, 4-4 झाडं जरी लावले तरीही त्याचा परिणाम होऊ शकेल. तर आता इथे बघाल तुम्ही, यांनी आहे त्या जागेत स्वतःचेच काही डिझाईन केले. कुंड्यांची काही गरज नाही. इथे खाली तुम्ही बघाल PVC पाईप वापरून त्यांनी कशा कुंड्या तयार केल्या आहेत. तर ह्या कुंड्या पण तुम्हाला दाखवता येईल तुम्हाला त्याच्यात खाली जमिनीवर जे ठेवल्या आहेत त्या. आणि याच्यासाठी जरी याच्यात ही काळी माती दिसत असली तुम्हाला, ही खरी माती बाहेरून आणलेली नाही आहे. ते गेले 50 वर्ष वृक्षसंबंधित काम करतायत. ते बागप्रेमी असल्यामुळे ही माती त्यांनी इथे त्यांचा कचरा आणि सगळं घरातलं जे वेस्ट आहे गेल्या 50 वर्षात, आत्ताच आम्ही चर्चा करताना त्यांनी सांगितलं की गेल्या 50 वर्षात त्यांनी एकही काडी पाला पाचोळा घरातलं कुठलंही वेस्ट कॉर्पोरेशनला दिलेलं नाही. त्या सगळ्याचा वापर करूनच ही सगळी इथे माती झालेली आहे. त्यामुळे याच्यासाठी फार खर्च येतो असंही नाही. बरेचसे लोक मातीचा प्रॉब्लेम सांगतात की आमच्याजवळ माती नाही म्हणतात. तर हे मातीसुद्धा निसर्ग तुम्हाला इथेच तयार करून देऊ शकतो. तर इथे एक पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल की तुमच्या मागे बघा शैलेश, हे इकडे हे सगळ्या प्रकारचे झाडे आहेत. त्या बाजूने गेलात तर त्याला लिंब किती मोठ्या प्रमाणात लागले ते दिसेल. इथे तुम्हाला लिंब पण दिसतील. तर ह्या सगळ्या गोष्टी आता निसर्गामध्ये जोपर्यंत आपण जाणार नाही ना, तर हे बाग म्हणून नका पाहू याच्याकडे, हे तुमचं दवाखाना किंवा औषध म्हणून बघा याच्याकडे. हे औषध जर तुम्ही नाही ठेवलं आता जवळ तुमच्या घरातल्या बाल्कनीत असो की कुठेही असो, तर थोडंसं अवघड जाईल. त्यामुळे हा व्हिडिओ करतो आहे मी तो आपल्या शहरी लोकांसाठी की जे म्हणतात आमच्याजवळ जागा नाही. तर तसं काहीही अडचण नाही आहे, हे तुम्ही करू शकता. आत्ता आम्ही बापट साहेबांच्या टेरेसवर आलो आहे. ते आमचं कॅमेरा जे ऑपरेट करत आहे शैलेश गुल्हाने, नंतर शैली आणि महेश. तर हे सगळं इथं प्रत्येक प्रकारचं झाड बापट साहेबांनी घेतलं आहे. शैलेश, तुम्हाला हे पण दाखवता येतील की हे विड्याचे पानं किती हिरवेगार आहेत इथं. याला काहीही ते बाहेरून आणत नाहीत आणि तरीही किती हिरवेगार हे झालेले. तर असे ह्याच्यापैकी 10-20% का होईना तुम्हाला जर करता आलं तर ते एक प्रकारे तुमच्यासाठी औषध होईल असं मला वाटतं. म्हणून हा व्हिडिओ शेतकऱ्याव्यतिरिक्तच्या लोकांसाठी आहे. आता मी म्हटलं यांची टेरेस मोठी असे म्हणाल तुम्ही, तर दुसरा हाही प्रयोग त्यांचा दिसेल की किती ही जवळपास 3-4 फूट रुंद आणि एक 10 फूट लांब एवढं जागा आहे. हे या जागेतसुद्धा किती त्यांनी उभं केलं आहे. आणि मी खाली जे आत्ता बोललो की माती इथे बाहेरून आणल्या जात नाही, तर माती कशी तयार करतात, तर बापट साहेब सांगतील ही माती तुम्ही इथं कशी तयार करता. हे सगळं याच्यापासून माती करतात. हे सगळा पालापाचोळा भरलेला आहे, पालापाचोळा. आणि आता ही मोठं पपईचं झाड होतं ते सुद्धा असं खाली टाकून दिलेलं आहे. आता इथे तुम्हाला दिसेल ही चालली माती होत याची. तर हे एवढ्या मोठ्या झाडालाही इथेच कुजवल्या चालले हे. आणि याचा घाण वास येत नाही आहे. आता याचा वास घ्या तुम्ही. मृदगंध जो म्हणतात ना, बघ महेश, मृदगंध जो म्हणतात ना तो सुगंध आहे याला. आम्ही हे खराब होईल कशाला, कचरा घाण बाहेर फेका म्हणतो. कुजणे आणि सडणे हे जे आहेत, तर ते इथे सडलं तर वास येतो. कुजण्याची क्रिया चालू झालेली आहे. आता हे इकडे मागे हे झाड कशाचं आहे बापट साहेब? माळुंज म्हणून आहे. हे लिंबू वर्गीय आहे आणि खूप मोठं होतं. हे फळ हा.
याच्या आधी एक फळ येऊन गेलं ते ह्याच्या दुप्पट होतं आणि आता अजून अशी 4 फळं याच्यावर आहेत. त्यामुळे जागा हा मुद्दा नाही आहे. ज्यांना करायचंय मनात असेल मागे तर ते करू पपई पण शकतात. हां, हे पपई किंवा इथे लिंब बघ त्याला किती लागलेत. हे इथे लिंब किती आहेत त्याला. ह्याच्यापासून कलम केली आहेत आतापर्यंत 10-20 कलम करून लोकांना दिली आहे वा, वा. आणि आता ते वर आणलंय. त्यामुळे जागा नाही हा मुद्दा येत नाही. छोट्याशाही जागेत एवढी गॅलरी तर सहज असते. एवढ्या गॅलरीत इथे केवढं केलं आहे त्यांनी. ठीक, धन्यवाद. आणि हे